नमस्कार सगळ्यांना। असो माझे जे मी व्हिडिओ बनवत असते ते कोणाला आवडत असे नसे आवडत मला काही करायचं नाही। माझे व्हिडिओ मला आवडतात आणि मी फुल टाकण्याचा प्रयत्न करते। ज्यामध्ये आपण पाय टाकला आहे तो मागे घ्यायचा नाही, समोरच जायचं। मग काय सकाळची वेळ होती आणि मला दुपारी पण स्वयंपाक करायचा असतो, तर मग सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचा विचार करत होते। तर नाश्ता काही बनवायचा नव्हता म्हणून म्हटलं नाश्ता बनवला तर आणखी भूक लागते आणि आणखी मला स्वयंपाक करत बसा, तेच ते कामं मला आराम करायला वेळ मिळत नाही। म्हणून पहिला विचार केला की आपण आज वाटाणे आहे तर वाटाणे भातच बनवायचा, मसाला भात। म्हणून मसाले भात बनवायला घेतला आणि मसाले भात बनवल्याच्या नंतर म्हणजे थोडासाही भात खाल्ला किंवा काही खाल्लं तर भूक लागत नाही, कारण की थोडंसं नाश्ता केला प्लेटभर त्याच्यानंतर मग भूक लागते आणि मला तेच ते कामं डबल रिटर्न करत राहावं लागतात। म्हणून काय सकाळी भात आणि कढी केली आणि छान असा भात झाला होता। मी दाखवू शकले नाही, फोडणी देताना दाखवला आणि नंतर मला वेळ पण मिळाला नाही की मी दाखवत बसेल। आणि मोबाईल जे व्हिडिओ बनवतात त्याला वेळ खरंच मिळत नाही। आपला मोबाईल घेऊन बसणं हे चांगलं नाही जास्त वेळ, म्हणून मी काही दाखवला नाही आणि कढी आणि भात बनवला। मग दुपारच्या वेळेची जेवणाची तयारी करावी लागते, तेव्हा मग कणिक भिजवून ठेवली, भात ठेवला गॅसवर आणि कोबीची भाजी केली होती। ते पण मी दाखवली शकली नाही, कारण की मला आठवलंच नाही की आपण कोबीची भाजी दाखवत बसावं। मग काय पसारा होता, त्या पसाऱ्याकडे बघत बघा दाखवत आहे तुम्हाला। इतके सारे भांडे घासायचे आहे आणि भांडे घासायचे म्हटले की बसून त्रास होऊन जाते, म्हणून म्हटलं पहिले आराम करायचा। कामं झाले की थोडासा आराम केला त्यानंतर मग थोडासा रिलॅक्स होतं, म्हणून पहिलं आराम करायचा। हे बघा ॲसिडिटीची एवढी मोठी दवाई आहे आणि मला हे चणा खायचा आहे। चणा हे खावं असं वाटतं आणि हे दवाई बघून असं वाटतं की राहू दे, आपण पहिले ॲसिडिटीचा त्रास कमी करावं नंतर मग चणा खावं, कारण की डिलिव्हरीपर्यंत खूप असा त्रास सहन करत मला आता दिवस काढायचे आहे। जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही त्याही मला त्रास होणारच आहे, कारण की जेव्हा आता मी 6 वर्षाच्या मुलाला बघत आहे त्याच्यानंतर मला छोट्या मुलाला बघत दिवस काढायचे आहे। हे बघा भुईमुगाचे मागच्या वर्षीचा व्हिडिओ, खूप छान असे शेंगा लागल्या होत्या आणि हे आमच्या समोरचे कार्टून काही ना काही कारभार करत असतात आणि ते काहीतरी नवीन वस्तू आणली म्हणून कला करत होते, म्हणून चला म्हटलं त्यांना पण व्हिडिओमध्ये घेऊन घ्या। आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी गावाला। बघा मागच्या वर्षी काय मी केव्हाही गावाला गेली तर फुल एन्जॉय करत असते, मोबाईल मीच पाहत असते आणि मीच व्हिडिओ काढत असते, कारण की माझ्या घरच्यांना एवढा काही वेळ नसतो। म्हणून चला सासरे होते तरी पण मी पाळण्यावर झुलत आहे। आमच्या घरी बोरीचं झाड आहे, त्या बोरीच्या झाडाला मस्त असा पाळणा बांधला होता। मुलं झुलत होते पण मुलाला म्हटलं तुम्ही उठा आणि मला बसू द्या, कारण की मला एन्जॉय करायचं होतं। आम्ही असं गावाला गेलो तर फुल एन्जॉय करतो, फुल व्हिडिओ वगैरे सगळं काढत असतो आणि टाईमपास करत असतो। चला मग बंडी आणली होती, बैलबंडी दैराने, त्या बंडीवर सगळेजण बसायला तयार आणि माझा मुलगा, त्याला पण नवीन होती म्हणून खुशी वाटत होती। जाऊबाईंनी बंडी पकडून ठेवली आणि एवढ्यांना बसू दिलं, सगळेच जण बसून घेतलं आणि खूप म्हणजे त्यांना पण नवल वाटत होतं। हा बघा देऊचा लहानपणीचा व्हिडिओ। आता दुसरा मुलगा येणार आहे आणि हा छोटा माझा मुलगा, आता मुलगा होणार की मुलगी हे माहीत नाही, पण हा बघा छोटासा, त्याला लहानपणी आम्ही मला पहिल्यापासूनच व्हिडिओ बनवायची आवड आहे आणि मी आधीपासूनच बनवत असते। मग काय याचा व्हिडिओ मी फुल बनवून ठेवले आहे, याला दाखवत पण असते, पण तो म्हणते की मी नव्हे आणि याला वाटते की हा वेगळाच कोणतरी वय, पण त्याला मी सांगत असते की हा देऊच वय। मग त्याला काकडी दिली होती, तो काकडी खात गोष्टी सांगत होता। छोटा तर होता 8-9 महिन्याचा, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा। जसं आपण आई बाबा होतो पहिल्यांदा, तेव्हा आपल्याला खूप खुशी असते आई होण्याची, बाबा होण्याची। तेव्हा मला माझ्या मुलाचे म्हणजे जे काही जे काही व्हिडिओ होते मी ते सगळे सेव्ह करून ठेवले आहे त्याला दाखवण्यासाठी, कारण की लहानपणी तो कसा करायचा, कसा राहत होता आणि कसा मस्ती करायचा। पहिले पण तो मस्ती करत होता आणि आता पण मस्ती करते, कसा बदमाश होता ते त्याला दाखवण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवले। बघा छोटीशी काकडीची फोड आहे पण त्याला खाण्याची इच्छा तो दाखवत आहे, खात आहे। तेव्हा त्याला समजत पण नसेल बिचारायला की काय करत आहे काय नाही म्हणून। आणखी पण त्याला एक फोड दिली त्याच्या बाबांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काकडी खाल्ली। तेव्हाचा थंडीतला व्हिडिओ हे माहीत नाही केव्हाचा होय, पण मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा तो माझ्याकडे पाहत होता आणि मोबाईलला बिलकुल हट्ट करत नव्हता। पण आता जेव्हा मोठा झाला तेव्हा मोबाईल मागतो, जेव्हा कधी आपल्या हाती मोबाईल असतो तेव्हा त्याला द्यावंच लागते आणि इतका कल्ला म्हणजे आवाज करत असतो की मला मोबाईल दे, तू मोबाईल पाहत आहे। त्याच्यासमोर बिलकुल मोबाईल पाहत नाही, तो शाळेत गेला आहे आता। ठीक आहे, मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बाय बाय।